जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या फेज 2 संदर्भात बरेच उमेदवार या ठिकाणी आतुरतेने वाट बघत आहे, कारण आपल्याला माहिती आहे की सध्या फेज 2 ची जी काही कार्यवाही असेल तर त्या कार्यवाही संदर्भात आयुक्त स्तरावरनं जे काही पत्र असेल तर ते पत्र देखील सध्या बघा इश्यू करण्यात आलं आहे, परंतु जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही मध्यंतरी सध्या होताना दिसून येत नाही। कारण आपल्याला माहिती आहे सध्या एक तारखेला म्हणजे 1 जानेवारी 2025 ला महत्त्वाची एक VC झालेली आहे। तर त्या VC मध्ये बघा ज्या ज्या जिल्हा परिषदमध्ये ज्या सध्या अडचणी असेल त्याच्यामध्ये संच मान्यते संदर्भात असेल दुरुस्ती, बरोबर, त्यानंतर मग समायोजन शिक्षक अतिरिक्त झालेले असेल तर त्यांचं समायोजनासंदर्भात आहे। तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर ह्या सध्या बघा त्वरित पूर्ण करण्यासंदर्भात आदेश देखील देण्यात आले आहे। आणि जी VC झाली 1 तारखेला तर ती सध्या बघा महत्त्वाची असणार आहे, कारण प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये ज्या समस्या आहे तर त्या समस्या या ठिकाणी बघा निर्माण झालेल्या आहेत। तर त्या अनुषंगाने इथं आता जे काही शिक्षण अधिकारी माध्यमिक कार्यालय सध्या जिल्हा परिषद इथं जळगाव संदर्भात हे एक पत्र इश्यू करण्यात आले 1/1/2025 ला। तर ह्याच्यामध्ये प्रतिबघा मुख्याध्यापक माध्यमिक सर्व शाळा जिल्हा जळगाव द्वारा गट शिक्षण अधिकारी सर्व अशा पद्धतीने इथे सध्या बघा पत्र देण्यात आले। तर ह्याच्यामध्ये विषय जो आहे तर तो विषय म्हणजे संच मान्यता पोर्टलवर वर्किंग पोस्टची माहिती फॉरवर्ड करण्याबाबत। तर अशा पद्धतीने इथे माहिती देण्यात आली विषय। तर इथं आपल्याला माहिती आहे की वर्किंग पोस्ट असेल आणि वॅकंट पोस्ट असेल तर ह्या सध्या बघा संच मान्यतेसंदर्भात जे काही पोर्टल आहे त्याच्यामध्ये नमूद करायचे असतात। तर ती सध्या बघा जी काही माहिती असेल वर्किंग पोस्ट संदर्भात तर ती माहिती इथं फॉरवर्ड करण्यासंदर्भात सध्या सांगितलेलं आहे। आणि इथं जो काही संदर्भ आहे तर तो सांगितल्याप्रमाणे 1 तारखेला VC झाली होती शिक्षण संचालक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने, बरोबर। तर ह्याच्यामध्ये ज्या सूचना आहेत तर त्या सूचना सध्या देण्यात आल्या आहेत। दुरुस्ती संदर्भात संच मान्यता असेल किंवा मग वर्किंग पोस्टची माहिती फॉरवर्ड करण्यासंदर्भात असेल तर अशा सूचना इथे देण्यात आल्या। त्या अनुषंगाने हे सध्या पत्र होतं। तर ह्याच्यामध्ये बघा संदर्भी विषयांवे सूचित करण्यात येते की संच मान्यता पोर्टलवर बऱ्याच शाळांनी वर्किंग पोस्टची माहिती फॉरवर्ड केली नाही, त्यामुळे संच मान्यता 2024 जनरेट होण्यास अडचणी येत आहे। तरी त्या ज्या शाळांची वर्किंग पोस्टची माहिती भरलेली नाही त्यांनी दिनांक 3/1/2025 रोजीपर्यंत सदर माहिती पोर्टलवर भरावी। ज्या शाळा माहिती भरणार नाही त्या शाळांच्या संच मान्यता जनरेट होणार नाही, त्यास मुख्याध्यापक सध्या बघा सर्वस्वी जबाबदार राहतील याची गांभीर्याने नोंद घ्यावी अशा पद्धतीने इथं म्हटलेलं आहे। कारण संच मान्यता 24-25 जनरेट होण्यासंदर्भात ज्या अडचणी निर्माण झाले तर त्या अडचणी म्हणजे इथं एक म्हणजे वर्किंग पोस्ट संदर्भात, त्यानंतर वेकेंट पोस्ट संदर्भात, त्यानंतर मग शिक्षकांचं समायोजन असेल तर अशा बऱ्याचशा अडचणी जिल्हा परिषद अंतर्गत सध्या बघा इथं पाहायला आपल्याला मिळत आहे। तर त्या संपूर्ण कार्यवाही करण्यासंदर्भात इथं सूचना सध्या बघा देण्यात आली आहे। आणि त्या अनुषंगाने इथं लवकरात लवकर ज्या काही शाळा असेल तर त्या शाळा सध्या बघा संदर्भात जे काही संच मान्यता वर्किंग पोस्ट संदर्भात माहिती असेल तर ती इथं लवकरात लवकर फॉरवर्ड होईल, म्हणजे 3 तारखेपर्यंत फॉरवर्ड करायची होती। तर अशा ज्या अडचणी सध्या बघा दूर झाल्या तर एकंदरीत जी संच मान्यता झाल्यानंतर आपल्याला ज्या वेकेंट पोस्ट असेल तर त्या वेकेंट पोस्ट सध्या बघा तिथं करणार आहे। आणि त्या अनुषंगाने पुढील जी काही भरती प्रक्रिया असेल तर ती भरती प्रक्रिया मे बी तिथं पोस्ट सध्या आल्याने सध्या बघा प्रोसेस ती त्या ठिकाणी होऊ शकते। तर सध्या ह्या ज्या काही किरकोळ गोष्टी आहेत तर त्यांची सध्या अंमलबजावणी सध्या जिल्हा परिषदमध्ये सुरू आहे। तर त्याच्यामध्ये समायोजनासंदर्भात असेल, संच मान्यता दुरुस्ती संदर्भात असेल किंवा मग वर्किंग पोस्ट फॉरवर्ड करण्यासंदर्भात असेल किंवा वेकेंट पोस्ट त्याच्यामध्ये जनरेट करण्यासंदर्भात असेल तर अशा ज्या ग्राउंड लेवलवर जर आपण बघितली परिस्थिती तर ही आपल्याला अशा पद्धतीने दिसते आहे। तर सध्या हे जोपर्यंत मॅटर क्लिअर नाही होत तोपर्यंत वरची जी काही प्रक्रिया असेल वर्ग या ठिकाणी फेज 2 संदर्भात तर ती आपल्याला थोडी उशिरा या ठिकाणी पाहायला एकंदरीत मिळू शकते। आणि हे जर लवकरात लवकर झालं तर फेज 2 संदर्भात कार्यवाही जी असेल तर ती बघा लवकरच सुरू होईल। तर त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की सध्या कोर्ट केस देखील आहे रयत संदर्भात, रयत सेवकांसंदर्भात। तर तो देखील सध्या 7 तारखेला हेरिंग असणार आहे। तर 7 तारखेला नेमकी काय त्या ठिकाणी हेरिंग येते त्या अनुषंगाने फेज 2 ची जी काही कार्यवाही असेल तर ती त्या ठिकाणी आपल्याला 7 नंतर पाहायला मिळू शकते। तर सध्या तरी हीच एक महत्त्वाची अपडेट आहे। जशी अपडेट येईल परत तशी तुमच्यापर्यंत पोहोचवू। तर महत्त्वाची अपडेट होती। तसं बघा आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील जॉईन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ज्या लेटेस्ट अपडेट येईल तर ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू। तर सध्या तरी हीच एक महत्त्वाची अपडेट होती। अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।